पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला भंग देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा जवळजवळ सर्वांच्याच परिचयाचा असा 4 चरणाचा भंग. विठाला 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 अभंगाद्वारे तुकोबाराय काय सांगतात, काय वर्णन करतात गोकुळच्या गवळणींचं किंवा गोकुळचं किंवा कृष्ण परमात्म्याचं ते बघण्यापूर्वी अल्पसा परिहार असा. श्री भगवान परशुराम जयंती तसेच महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त होत असलेला श्रीमद भागवत कथा सप्ताह वर्ष 3रे आणि या सप्त्याची आज काल्यानं सांगता होते आहे. त्या निमित्त काल्याचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सप्त्याची सांगता काल्यानं होत असते. त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी काला होतोय. काल्यासाठी घेतलेला अभंग तुकोबारायचा आहे. ज्या ब्रह्मांडाच्या मालकाने या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कीर्तन करण्याची, कीर्तन श्रवण करण्याची, परमार्थ करण्याची, नवे नवे त्याच्या परमार्थाबद्दल गोडी निर्माण होण्याची बुद्धी ज्या परमात्म्यानं आपल्याला दिली, त्या परमात्म्याचं या जीवावर अनंत उपकार असल्यामुळं सर्वात अगोदर त्याचं चिंतन करायचं. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुर्मुनीन्द्रे समागष्ट तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. कोणत्याही कार्याचे आरंभ झाले तर परमात्म्याचं नामस्मरण घ्यायलाच पाहिजे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करून
एकदाचा पांडुरंग परमात्म्याला नमस्कार केला नाही तरीच चालेल, कारण ज्यानं पांडुरंग परमात्म्याची ओळख करून दिली तो महत्त्वाचा आहे बरं का. त्याचं नामस्मरण घेणं महत्त्वाचं आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या अगोदर रुक्मिणीचं लग्न ठरलं कोणाबरोबर? शिशुपालाबरोबर. आणि शिशुपालाबरोबर ठरल्यावर रुक्मिणीनं विचार केला मला तर कृष्णाबरोबर लग्न करायचं, म्हणून रुक्मिणीनं कृष्णाला प्रेमपत्र पाठवलं. कृष्ण द्वारकेमध्ये प्रेमपत्र घेऊन सुदेव ब्राह्मण गेला, तिथून परमात्मा आला, रुक्मिणीला घेऊन गेला. रुक्मिणीबरोबर विवाह झाला परमात्म्याचा. आणि विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा माहेरी ज्यावेळेस रुक्मिणी येते त्यावेळेस रुक्मिणीच्या स्वागतासाठी रुक्मिणीची आई, रुक्मिणीचे बाबा, रुक्मिणीच्या मैत्रिणी आणि सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन जाणारा हे असे उभे आहेत तिच्या स्वागतासाठी. रुक्मिणी येणार, पहिल्यांदा मुलगी येणार आहे सासरवाड येऊन माहेरी, नाही का. मग सगळे स्वागतासाठी ते उभे आहेत. रुक्मिणी आली, रथातून खाली उतरली. खाली उतरा पळत 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 रुक्मिणी अगोदर जाऊन गळ्यात पडली. कोणाच्या गळ्यात पडून रडते अगोदर? मुलगी सासरून माहेरी आली की आईच्या, है ना, आईच्या, बापाच्या बी नाही का. रुक्मिणी आईच्या गळ्यात पडली नाही, बापाच्या गळ्यात पडली नाही. कडकडून मैत्रिणींना मिठी मारली नाही आहे का. मैत्रिणींना सुद्धा मिठी मारली नाही. पळत पळत गेली आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पाया पडली. मग आई समजून घेते, बाबा समजून घेतात, पण मैत्रिणी फुगल्या, रुसल्या. आली, आम्हाला वाटलं आम्हाला भेटल, पहिल्यांदा आईला भेटल, बापाच्या गळ्यात पडून रडल, आम्हाला भेटल. आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या जाऊन पाया पडली, रुसल्या. रुक्मिणी विचारलं का ग, का रुसल्या? रुक्मिणी सांगते अगं रुसायचं काय कारण, मी पहिल्यांदा आले आहे सासरीहून माहेरी, तुम्ही स्वागत करावं, चांगलं चांगलं गोड गोड माझ्याशी बोलावं अशी मला अपेक्षा आहे, आणि तुम्ही रुसल्या. त्यामुळे काय, आम्हालाही वाटलं तुझ्याकडून अपेक्षा होती. रथातून उतरले की आईच्या गळ्यात पडशील रडशील, बापाच्या गळ्यात पडशील रडशील, इकडं आमच्या गळ्यात पडून रडशील. आली आणि त्या सुदेव ब्राह्मणाच्या पाय पडली, नाही का. रुक्मिणीने सांगितलं काही सांगू, पाया पडून सुद्धा त्याचे उपकार भेटणार नाही. काय द्याऊ त्याशी भावी उतराई, ठेविता पायी जीव थोडा. देवाची भेट करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. मग संत सुदेव ब्राह्मण नसते संत तर देवाची भेट झाली नसती. लक्ष्मणासारखा संत नसता तर सीतेची रामाची भेट झाली नसती, संधी येऊन सुद्धा, नाही का. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, चोखोबाराय असे संत जर आपल्या जीवनामध्ये आले नसते, आपल्या अगोदर ते येऊन गेले नसते, त्यांनी जर आपलं ज्ञान आपल्यासाठी मागं ठेवलं नसतं तर आपल्याला देवाची ओळख झाली नसती. मग ज्यांच्यामुळं देवाची ओळख झाली तो श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? ज्यांच्यामुळं ओळख झाली ते श्रेष्ठ. म्हणून देवाला नाही भजलं तर चालेल, पण संतांना विसरून जमायचं नाही. म्हणून दुसरे चरण संता. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. साठी रामायणामध्ये जाऊन परत आपल्या कृष्णचरित्राकडे येऊ. बघा, हनुमंतराय ज्यावेळेस लंकेमध्ये गेले, सीताचा शोध लावला, त्यावेळेस हनुमंतराय वरती झाडावर बसले. रावण काय बोलताय ते ऐकलं. रावण सीते मातेला बोलतो, अजूनही तू माझ्याबरोबर लग्न कर आणि नाही करशील तर मी तुला जबरदस्ती काहीतरी ओढून नेईल. रावण समोर येतो, सीता ही एक
गवताची काडी धरते हातामध्ये. खबरदार जर समोर आलास रावणा तर गवताची काडी. रावण म्हणतो ती गवताची काडी माझं काय करणार आहे. गवताची काडी कोण आहे सीतेची माहिती आहे का. गवताची काडी, गवताची काडी म्हणजे सीतेचा भाऊ आहे. आणि जोपर्यंत भाऊ पाठीराख आहे तोपर्यंत कोणीच काही करू शकत नाही. विठाला 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 विठाला. सीता आई साहेबाचा जन्म जमिनीतूनच आहे आणि गवताच्या काडीचा सुद्धा जन्म जमिनीतूनच आहे. मग भाऊ सोबत असताना कोणी काही करू शकत नाही. असो रावण जबरदस्ती करणार, सीतेनं गवताची काडी काय तर मध्ये धरली आणि रावणाला आठवलं श्राप दिलेला. रावणाला श्राप दिला होता, इथून पुढं जर कधी तू कोणत्याही महिलेला जबरदस्ती स्पर्श जरी करशील तरी तुझा सर्वनाश होईल किंवा तू मरून पडशील, अशा प्रकारचा श्राप. त्यामुळं रावण पुढं येत नाही. रावण निघून गेला. वरतून झाडावरून नंतर हनुमंतराया खाली आले. जास्त रामायण सांगत नाही. खाली आल्यानंतर सीताई म्हणते तू कोणत्या रूपामध्ये कोणी राक्षस असेल मला काय माहिती, काही निशाणी तू रामदूत आहे म्हणून हनुमंतराया रामानं पाठवलेली अंगठी देतात आणि ती दाखवतात की आई साहेब हे बघा ही रामानं दिलेली अंगठी, निशाणी बरोबर आहे ना. हो. आणि ज्यावेळेस खरंच हा रामदूत आहे हे ज्यावेळेस सीतेला कळलं, माहेरचं कोणी भेटलं तर जसं नवरी रडते आहे, माहेरचं जर कोणी भेटलं, माहेरचा जर कोणी निरोप आणला तर जसं रडते आहे, किंवा एखाद्या बाईचा पती नोकरीला खूप दूर आहे, 12 महिने 2 वर्षापासून भेट नाही आणि त्याचं नुसतं पत्र जरी आलं तर त्या बाईला ते वाचून रडू येतं. आता तिथं सीतामाई आहे, भगवंताचा वियोग आहे. आणि मग आता रावणानं आपल्याला पळवून आणलं. आता परत रामाची भेट होते की नाही, मला राम शोधू शकतात की नाही, अशी ज्यावेळेस मनस्थिती आहे सीतामाईची. आणि त्यावेळेस रामदूत भेटल्यानंतर आता रडायला लागली नाही का. आणि हनुमंतरायाला विचारते कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, मजला सांग मारुती, मजला सांग मारुती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, मजला साधू छळले मज नाही कळले, त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं आई साहेब भगवंत संकटात सापडू शकत नाही, सगळ्याचं संकट जे आहे ते दूर करणारा, संकटाचं निवारण करणारा जो परमात्मा आहे तो कसा संकटात सापडेल. आई साहेब नको ते बोलल्या आणि ते लक्ष्मणाला ऐकवल्या जात नाही. म्हणून लक्ष्मण म्हणतो ठीक आहे आई साहेब तुमच्या म्हणण्यानुसार मी रामाच्या मदतीसाठी जातो, पण एक माझं ऐका. लक्ष्मण रेषा ओढली बाणानं. आई साहेब या रेषेच्या बाहेर येऊ नका. नाराज होऊन लक्ष्मण भगवंताच्या मदतीसाठी जातात. ऐकलं नाही, दुर्जन रावण येतो सीतेला घेऊन जातो. नवऱ्याचं ऐकलं नाही, धीराचं ऐकलं नाही आणि नाटकी साधूचं ऐकलं. 6 महिने नवऱ्याचं भगवंताचा त्या नवऱ्याचं ऐकायचं नाही, धीराचं तरी ऐकायचं, परिवाराचं ऐकायचं, साधूच्या भरोशावर नाही. साधूलाही नाटकी असू शकतात. आता पस्तावते की साधू सारख्या माझ्या धीराला दुखवलं. साधू छळले मज नाही कळले, साधू छळले मज नाही कळले, दुःखित उर्मिलापती, दुःखित उर्मिलापती, कधी
भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. सांग पार्वती, सांग मारुती, भेटेल रघुपती, भेटेल रघुपती, रघुपती. मी अपराधी शब्द शराने, नको ते शब्द मी बोलले लक्ष्मणाला. हनुमंता मला भेटेल का रे राम, कधी भेटेल? ऐकलं नाही रामाचं. चला राम सीता शोध जे हनुमंतरायाने केली, रावणाला मारून सीतेला अयोध्येमध्ये घेऊन आले. प्रभू रामचंद्र राज्याभिषेक झाला आणि त्या आनंदामध्ये काय तर सर्वांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, ज्यांनी ज्यांनी जसं जसं कार्य केलं त्या पद्धतीनं. तर सगळ्यात मोठं जे कार्य केलेलं आहे ते हनुमंतरायानं, सगळ्यात मोठं. आणि हनुमंतरायानं सगळ्यात मोठं कार्य केल्यानंतर विठाल 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 पहिलं कुंडली कवरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परशुराम भगवान की, महात्मा बसवेश्वर भगवान की जय. शंकर भारती महाराज की जय. आसाराम भारती महाराज. विठाला 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 ज्यांनी ज्यांनी जसं कार्य केलं त्या कार्याप्रमाणे बक्षीस वितरण चालू आहे. हनुमंतराय एका कोपऱ्यामध्ये आहे आणि आईसाहेब प्रभू रामचंद्राला म्हणतात, भगवंता ज्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलं त्याला तुम्ही काय देणार की नाही? तर प्रभू रामचंद्र म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव तोडा. हा जीव जरी ओवाळून टाकला तरी त्यांच्या उपकारातून उतराई होणार नाही. हे हनुमंतराया संत आहेत. म्हणजे संतांचे उपकार सीतेवर आहेत, रामावर आहेत, कृष्णावर आहे, रुक्मिणीवर आहे. हे संतांचे उपकार आहेत. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत जर नाही आले तर आपल्याला भगवंत कळणार नाही. म्हणून दुसरे चरण संताची म्हणून मो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विठाला विठाला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती परब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, भगवान परशुराम भगवान, महात्मा बसवेश्वर भगवान, शंकर भारती महाराज, कमलेश्वर भगवान, आसाराम भारती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता जय. पांडुरंगाला ज्ञानोबरायला संतांना नमस्कार करून अभंगाद्वारे तुकोबराय काय म्हणतात, पाहाती गवळणी तवती पालती दुधानी. आहे का? काल्याचं कीर्तन आहे आणि कीर्तनाचं असं आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये परमात्म्यानं जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं. गोकुळातलंच का याचं कारण आहे, गोकुळामध्ये सगळेच्या सगळे रस आहेत. बाकीचे रस देत नाही. इकडं मथुरा असो किंवा द्वारिका असो, या ठिकाणी बाकीचे रस नाहीत. सगळे रस मथुरेमध्ये आहेत जीवनातले, बरं का. हो, प्रेम रस आहे, वीर रस आहे. बाकीच्या ठिकाणी वीर रस आहे तर प्रेम रस नाही, नाही का. हा, विरह रस सुद्धा आहे. काय
कालियासारख्याला मारलं, वीररस आहे. पुतनेसारख्याला मारलं, बांबळभट्टासारख्याला मारलं, तिथं सुद्धा वीररस आहे, प्रेमही आहे. काही ठिकाणी वीररस आहे तर प्रेम नाही, प्रेम आहे तर वीररस नाही, असे 14 रस आहे जीवनामध्ये आपल्या, नाही का. आता ते 14च्या 14 काय आहेत ते सांगायला वेळ नाही, मला माहीत नसल्यामुळं. विठाला 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 हे सगळे रस त्या ठिकाणी गोकुळामध्ये आहेत. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, नाही का. या ठिकाणी या कीर्तनामध्ये आपले संपूर्ण गाव आणि परिसराचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री 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 1008 आसाराम भारतीजी महाराज या ठिकाणी आपल्या कीर्तनाला उपस्थिती आशीर्वाद देण्यासाठी आहेत, नाही का. त्यांना व्यासपीठावरून शत नमन. विठाला 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 तो परमात्मा मथुरेमध्ये जन्मल्यानंतर ज्यावेळेस गोकुळामध्ये आणलं गेलं, परमात्म्याला आनंद आहे त्या गोकुळामध्ये. दुःख ते पळाले गोकुळा बाहेरी, दुःख पळून गेलं. जिथं भगवंत असतो ना तिथं दुःख नाही, आणि जिथं भगवंत नाहीये तिथं दुःख आहे. देवाला इथं सोडलं गोकुळामध्ये आणि मायेला घेऊन तिथं गेले वसुदेव मथुरेमध्ये. मथुरेमध्ये दुःखच आहे आणि गोकुळामध्ये आनंद आहे. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. नाही लेखा अंतपार नाही लेखा, नाही लेखा अंतपार नाही लेखा. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्याला अंत पारच नाही इतकं सुख आहे, आणि इतकं सुख जिथं आहे तिथं दुःख येईल का? नाही. दुःख नाही म्हणूनच सुख आहे ना. मग दुःख पळूनच गेलं तिथून, आणि दुःख पळून गेल्यानंतर ज्याच्या आश्रयानं दुःख आहे किंवा दुःखाच्या आश्रयानं जे आहेत किंवा ज्याच्यामुळं दुःख आहे त्या म्हणतात जर दुःखच नाही त्याच्यामुळं तर आम्ही, आमच्यामुळं तो हे, तो हे म्हणून आम्ही आहेत. आम्ही नाही, आम्ही तो नाही तर आम्ही राहून काय करणार? कसं राहू शकणार? त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही ना. काही काही गोष्टी आहेत ना, नाही का. आता काही काही ठिकाणी, या ठिकाणी आपण कलाकार बोलावले म्हणजे मोठे मोठे महाराज लोक वगैरे बोलावले, नाही का. आता हे आपले विदर्भभूषण गुरुवर्य विनोद महाराज खंदारे, नाही का, मनानं मोठेपणा, नाही का, घरच्यासारखं एकदम. जे पाणी दिलं ते पिलं, नाही का, जे जेवायला ते दिलं, नाही का. पण काहीच तसं नाही, जे पाहिजे ते पाहिजे. गरमच पोळ्या पाहिजेत, नाही का, आणि मसाल्याची भाजी जमणारच नाही. साहजिक आहे, ज्याला जे पाहिजे
पाहिजेच ना, विठाल विठाल विठाल. तसं दुःखाला जे पाहिजे ते पाहिजे, आणि दुःख ज्यांना पाहिजे ते त्याच्यासाठीच आहे, दुःख निर्माण करण्यासाठी. त्या दोन गोष्टी आहेत, चोरी आणि चहाडी. चोरी आणि चहाडी, आणि त्या सुद्धा दोघी जाऊ लागल्या. दुःखच नाही तर आम्ही राहून काय करावं इथं. मग त्या चालल्या, मग पळायला चालल्यात. कृष्णानं पकडल्या, अशा ओढून धरल्या, झेपुट्या पकडल्या आणि वडल्या गणेश महाराज अशा झेपुट्या पकडून अशा खाली नाही का, आणि सांगितलं इथंच थांबा. ते म्हणे नाही ना, आमचा मेळ नाही नि तर गरम पोळ्या नाही वगैरे. ते थांबित मग कट्यानं तुमच्याशी काम आहे नाही का. अरे चोरी आणि चाडी मला करायची अजून, आणि तुम्ही गेल्यानंतर कसं काय. माझा जन्मच त्याच्यासाठी, चोरी करण्यासाठी, भांडणं लावून देण्यासाठी. विठाला विठाला म्हणजे राग राग माझ्याकडं पाहू बाप्पू, माझा जन्म चोरीसाठी भांडणं लावण्यासाठी असं मी नाही म्हणून राहिलो. परमात्मा म्हणत होता चाडीले आणि चोरीले. माझ्याकडं राग राग पाहिले, मी काय भांडणं लावणारा दिसलो का तुम्ही. माझा जन्मच त्याच्यासाठी, चोरी आणि चाडीसाठी. तुम्ही या ठिकाणी थांबा. त्यांना थांबवलं कारण काम होतं त्यांच्याशी, आणि मग परमात्मा त्या ठिकाणी. दुःख केल्यानंतर आनंदच आहे त्या ठिकाणी, पण तरी दुःखानं येण्याचा प्रयत्न केला. ह्या दोन्ही तर होत्या ना, त्याला कर्मे ना, ह्या दोन्ही ते होत्या. मग त्या दुःखाला कर्मे ना, मग ते पुतण्याच्या रूपानं आलं 6व्याच दिवशी. त्याचा मेळच नाही लागला 4-5 दिवस तिकडे. ह्या नव्हत्या तर ह्या कुठं होत्या, गोकुळात तिकडं होत्या. नाही कीर्तन जर अवघडच मला सांगता येत नाही, तुम्ही समजून घ्या. या कुठं होत्या, इकडं, आणि त्याला तिकडं काही करमत नव्हतं. मग त्याला करमत 6व्याच दिवशी आलं पुतण्याच्या रूपानं. तरी तीर्थात सुद्धा साहित्यता मुक्ती दिली. मुक्त्या किती आहेत बाबा, 4. किती आहेत, 4 मुक्त्या नाही का. क्रमाक्रमानं नाही का, क्रमाक्रम जर गेलं तर मी विठाल 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 विठाल. जाऊ द्या, विद्या विनयन सोबते. गुरु महाराजांनी त्या दिवशीच सांगितलं नाही का. बरोबरच आहे ते, विद्या विनयन शोभते नाही का. 4 मुक्त्या आहेत क्रमाक्रमाने. पहिली आहे सलोकता. काय, सलोकता. दुसरी आहे समीपता. तिसरी आहे स्वरूपता, आणि चौथी आहे सायुज्यता. अशा क्रमाच्या मुक्त्या आहेत बरं का. सलोकता म्हणजे भगवंताच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर जवळीक करायची. सलोकता. जे भगवंताच्या जवळचे माळकरी लोक आहेत नाही, हे वारकरी लोक आहेत ना, आपल्या जीवनामध्ये जर सुखी व्हायचं आणि 4ही जर मुक्त्या प्राप्त करून घ्यायच्या तर पहिली पायरी सलोकता. या लोकांच्या जवळ राहायचं. यायच्या जवळ गेलं म्हणजे माळ घालते, गंध टिळा माणूस लावते नाही का, भजन करते, देवाचं नाव घेतं, म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होतो. पहिली मुक्ती सलोकता. दुसरी मुक्ती समीपता. समीप म्हणजे जवळ. दुसरी मुक्ती त्यांच्या आता त्या लोकांच्या जवळ, आता ज्याची प्राप्ती करायची त्याच्या जवळ जायचं नाही का. म्हणजे आतापर्यंत या गावात लोकांच्या बरोबर आपण राहिलो, आता या वारकऱ्यांबरोबर समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ वारीत जायचं. म्हणजे पंढरपूरला आता लोक गेलो का नाही, आतापर्यंत घरीच होतो. मग आता या लोकांजवळ जवळीक साधली, सलोकता. या लोकांमध्ये मिसळायचं. मग समीपता म्हणजे वारी करायची, देवाच्या जवळ जायचं नाही का. आता तिसरं आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे मस्त कीर्तनकार कथाकार बनायचं. आता है की नाही, मस्त महाराज बनायचं, टाळकरी बनायचं, गुणवान बनायचं. काय होते, लोक देवाच्या पाया पडतात जसं, तसंच महाराज लोकांच्या पाया पडतात. स्वरूपता, देवासारखं स्वरूप नाही का. पहिली सलोकता, मग समीपता, मग स्वरूपता, आणि मग शेवटची जी आहे ना ती सायुज्यता. म्हणजे आता काय करायचं, देवच होऊन जायचं. देव होता येत नाही का, होता येत नाही का देव. ज्ञानोबाराय देव झाले नाही का, तुकोबराय देव झाले नाही का, गाडगे बाबा देव झाले नाही का, छत्रपती शिवाजी महाराज देव झाले नाही का, अहिल्याबाई होळकर देव झाला नाही का. हे देव होता येतं, फक्त कशाच्या जोरावर. पशु की होत पन्हैया नरका कछु नहीं हो. पशु की होत पन्हैया नरका कछु नहीं हो. जो नर करनी कर चला नरका नारायण होई. कबीरा नरका नारायण होई.
पशु की हो तपन्नैया नर का कछु नहीं होय, जो नर करनी कर चला नर का नारायण होय. अरे ढोर मेलं एखादं, त्याचं चामडं कापून त्याची बाट झाली, विहिरीतलं पाणी काढायचं त्याची बादली बनवता येते. पशु की हो तपन्नैया, ते मेलं तर चांबड्याची बादली बनून चांगल्याची तहान भागवते ती बादली, या कामी येते ढोराचं चांबडं. आपलं काय कामी येतं? आपलं सडते, ते सडते, वास सोडते नाही, म्हणून लवकर फुकून द्यावं लागते. पण जर आपण जीवनामध्ये कर्म चांगलं केलं तर नर जो करनी कर चला नर का नारायण होय, भगवंत होण्याची ताकद याच्यामध्ये आहे. मग ह्या 4 मुक्ती प्राप्त करायच्या म्हणजे लगेच सायुज्यता मुक्ती म्हणजे देवच बनून जायचं. विठाला विठाला पूतना नावाचं आलेलं दुःख भगवंतानं काढून दिलं. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एक दुःख आलं बांबळ भट्टाच्या रूपानं. ते दुःख आलं आणि भविष्य पाहायला बसलं. भविष्य पाहायचं का कोणाचं? लेकराचं भविष्य पाहायचं का? यशोदाईनं आत बोलावलं, भविष्य बघायला लागली. सगळ्या चाटाचं मारले त्यानं. हे चोर आहे, हे लंगड आहे, हे काळ आहे, हे 16,001 बायका करणार आहे. इथपर्यंत ठीक आहे, देव म्हणतो काय हरकत नाही, 16,001 करणारच आहे. आई तुझा पोरगा 16,001 बायका करणार आहे. तिनं डोक्याला हात लावला. अरे बापरे, एकच भांडे घासू परेशानी सासू, एकच सून येतं. सासू परेशानी भांडे घासू एकच सून येतं. तिचे 4 लेकरं सांभाळू ते थापटू झोपी घालू ती सारू परेशाने. 16,001 सुना झाल्या. हिनं तुकडा कधी खायचा सासूनं? भांडेच घासण्यात वेळ चालला ना सगळा, धुण्यातच ना. एकच परेशान आहे. 16,001 बाबा काहीतरी चांगलं सांगा. चांगलं काहीच नाही याच्या जीवनामध्ये. 16,001 असून पुन्हा 9वी सोबत लफडं बायका असून 16,001 बायका 9वी सोबत लफडे नाही का? हो, मी नाही सांगत, नारदानं सांगितलं आईला जाऊन रुक्मिणी मातेला, आई साहेब बरं चालू का प्रपंच? म्हणे मस्त चालू आहे. तुमच्या घरी जेवायला येते की नाही कधी? म्हणे हो. तुम्हाला कधी फिरायला नेते की नाही? म्हणे रोज फिरायला नेते. कशाचं? म्हणे रोज तर दुसरीकडेच पाहिजे तुम्ही, तुम्हाला कसं काय तुमच्याजवळ येते? नाही म्हणे बा रोज घरीच जेवायला येते, आमच्याबरोबरच असतो. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आईसाहेब, डोळ्यानं. काय पाहिलं? देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधेची. सुमनाथ से जबरी राधा तो मुरारी, सुमनाथ से जबरी रावाती है. सुमनाथ से जबरी राधा तो मुरारी, सुमनाथ से जबरी रावाती है. देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामाचा दातार केशवराज. माझ्या डोळ्याने पाहिला. होत्या ना 16,001 बायका करायच्या होत्या. राधेसोबत प्रेम होतं इतक्या बायका असून सुद्धा. खरंच आहे कृष्ण म्हणता. पण ज्यावेळेस आता काय याच्यावर उपाय आहे? इतक्या बायका करून जर तो टुकारपणा करणार आहे, याच्यावर उपाय काय आहे? तर सांगितलं याला आत्ताच मारून टाक. हे लहानपणी मारल्या गेलं तर बरं नाही का? आणि शास्त्रच सांगतं नालायक जन्माला आलं ना तर मारायचा जीव होत नाही मायबापाचा नाही का? पण नालायक जन्माला ना त्याला कोंडून ठेवावं. इथंच खाय, इथंच पी, इथंच राह, तुला काय काय लागते ते माग, पण घराच्या बाहेर येऊ
त्याला कोंडून ठेवायचं. एक नालायक जर घरात कोंडून ठेवला असता, विदुर काकाच्या सांगण्याहून कोंडून ठेवला असता, तर 100 कौरवायचा सत्यानाश झाला नसता. ते जन्माला आल्याबरोबर गद्यासारखं आरडलं आणि गद्यासारखं आरडल्याबरोबर विदुर काकाला शास्त्र समजत होतं. त्याने सांगितलं, धृतराष्ट्रा याला लगेच कोंडून टाक, मारून टाक म्हणलं. कोंडून टाक, याले बाहेर नेऊ देऊ नको, याच्या हातात कारभार अजिबात देऊ नको, याच्या हातात कारभार दिलं तर सत्यानाश करल. पण त्याचं ऐकलं नाही, आंधळच होतं ना ते, त्याला कुठं डोकं होतं, त्याला कुठं अक्कल होती. आणि बरेच आंधळे आहेत ना बाबा असे, विठाल 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 नाही खराब होतं ते. त्याची बायको तर त्याच्यापेक्षा जास्त गांधारी. अहो ज्यावेळेस द्रौपदीची साडी वस्त्रहरण होत आहे त्यावेळेस गांधारी हुक्कून नाही केलं तरी, मुकेरा असं बी नाही म्हणलं. कसा काय हात लावता सुनेच्या अंगाला, नाही म्हणलं तरी, म्हणलं का नाही. आणि ज्यावेळेस दुर्योधन मारल्या जाऊ नये आपल्या पोटसा गोळा, त्याला म्हणे भोंगळा आहे समोर, विवस्त्र आहे, बिन कपड्याचं आहे, मी तुला नख शिखांत पाहिजे, म्हणजे तू काय होऊन जाशील, वज्राचा होऊन जाशील. म्हणजे अन्याय करणारा जरी पुत्र असला तरी त्याला वज्राचं करायची ताकद तिच्यात आहे आणि ती त्याला वज्राचं करते नालायक पोराला. पण द्रौपदीचं रक्षण नाही करत, नाही का. म्हणजे तिला चांगलं म्हणता येईल का, विठाला 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 हा बांबाळगड जो आला ना, भविष्य सांगायला लागला, अशा प्रकारचं भविष्य सांगितलं. आणि कृष्णाने सांगितलं, ए पहार त्याच्याकडं. सगळ्यांना मारायला सुरुवात केली, कोलपाट बेलणे ते ताट तांब्या सगळे त्याला मारायला लागले. इकडं तिकडं पडायला लागलं. एका खांब्यात धोतर अडकलं, धोतर पाटलं, ते धोतर सुटलं, ते पंचांग गेलं, धोतर सुटले पंचांग फाटले, धोतर सुटले पंचांग फाटले, धोतर सुटले पंचांग फाटले, जानवे तुटले 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 पंचांग फाटले, धोतर तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले कासयाचे, नाही का. तुकोबरायची भाषा, संतांची भाषा वेगळी आहे, आपल्याला इथून बोलणं बरं वाटत नाही, नाही का. जानवं ब्राह्मणाच्या गळ्यात जानवं असते. कोणाच्या गळ्यात असते बाबा, जानवं कळते ना, आहे की नाही. हां, हे कोणाच्या गळ्यात असते, आणि तुमच्या नाही का. ब्राह्मणाने ठेका गेले का, तुळशीची माळ तर आमच्या गळ्यात आहे, तुळशीची माळ वेगळी, जानवं वेगळं, नाही का. ब्राह्मणाने ठेका गेले का जानवं काढायचा. शेंडी कोणा ठेवायची, आहे ना बाबा जानवं. हां, कळलंच नाही, आखली नाही हो मंडळी, नाही का. निर्रा बिनडोक लोक राहिले. बाबा तुम्हाला एक सांगू का, मला काय नाही घेणं, मला कोणं बोलवा, मग कीर्तन ठेवा, लय महिने धरी रोजान जाईल मी, नाही का. पण मी असं लुचूमुचू चमचेपणा करत नाही कधीच सुद्धा. लोकांना मी 8 दिवसात सांगतो, बालवाडीत करू रोख राहता, नाही का. खरंच सांगतो, या लोकायले हरिपाठ म्हणणार राहिले, गावोगाव मी कीर्तन करतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी, ते निमुक्तिचारी साधी येल्या. देवाले दार असते का, देवळाले दार असते बाबा, आहे की नाही. तुमच्या कवळ्यात कीर्तन केलं का नाही, देवाची द्वारी पहिल्याच दिवशी, नाही का. देवाले दार असते का, देवळाले हे अजून माहीत नाही. जर देवळाला दार असते तर ज्ञानोबाराय गांजा ओढून लिहिलं का त्याने देवाची द्वारी, नाही का. हे अजून कळलं नाही आपल्याला. उभा क्षणभरी, एक क्षणभर उभं राहिलं 4 मुक्ती साधल्या जातात. आपण 8-8 दिवस इथे देवा पुढं उभं आहे, नाही का. तरी का नाही, नाही काय कळलं नाही अजून. जानवं कोणा घालावं, ब्राह्मणानं. ठेका गेले, शेंडी कोणं ठेवावी, ब्राह्मणानं. तुम्ही चप्पा करून टाका सगळं सपाट, नाही का. तुम्ही नाही ठेवायची शेंडी. ठेका गेले ब्राह्मणानं, गणेश महाराज. बरं ते काय होतं आता तुमच्या लोकांना म्हणून काय पाहिजे. आमच्या जानवं घडणारे एकाला विचारलं, कारण जानवं गाळतात कशाला गळ्यात, ते म्हणून किल्ली लटकवायले. आमचंच ते म्हणून जानवं कशाला घालतात गळ्यात, किल्ली लटकवायले. मोठं कठीण आहे. कशाला घालायचं जानवं, काय काम आहे त्याचं. चला, जानवे तुटले 3 वर्णांनी जानवं घालावं बाबा, 3 वर्णांनी जन्म घालावं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,
3 वर्णांनी. शूद्रांनी जानवं घालायचं नाही, शूद्रांनी जानवं घालायचं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 3 वर्णांनी जानवं घालायचं, शूद्रांनी जन्म घालायचं नाही. तुम्ही म्हणाली तर तुमच्या या शास्त्रामध्ये जातीयवाद आला. हा मूर्खपणा आहे, जातीवाद नाही कोणत्याच शास्त्रामध्ये, कोणत्याच शास्त्रामध्ये जातीवाद नाही. कोणासाठी ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी जर उघडली आणि प्रसादांमध्ये सगळ्यासाठी मागितलं ना, का ब्राह्मणाला द्या, का मराठ्याला द्या, का माळ्याला द्या असं मागितलं का नाही? नाही, सर्वांना सकाळाशी येते अधिकार. मग इथं का सांगितलं शास्त्रात की बा 3 वर्णांनी जन्म घालावं, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्म जाणे ती ब्राह्मण, कुळात जन्माला आला मिश्र महाराज म्हणजे ब्राह्मण नाही. ब्राह्मण कर्माना असतो, ब्रह्मजाने ती ब्राह्मण. बरं का? ब्राह्मण रावण नाही होता, एकाच्या घरात फोटो नाही त्याचा, का त्याची पूजा नाही ब्राह्मण असून. आणि कृष्ण गवळ्याचं पोरे, राम क्षत्रियाचं आहे, ब्राह्मण पुजतात त्याला, नाही का? कळलं का आपल्याला? जानवं कोणी घालावं? ब्राह्मण, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. शूद्रांनी घालायचं नाही. पुन्हा सांगतो, हे प्रत्येकाच्या शरीराचे 4 भाग केलेले आहेत. इथून इकडे ब्राह्मण आहे, मग इथून इकडे जर ब्राह्मण आहे तर हे धनगर कुठं झाले? इथून इकडे ब्राह्मणच आहेत ना. हे धनगर म्हणताच कसं? शास्त्र यांना धनगर म्हणत नाही, हे ब्राह्मण आहेत. इथून इकडं, इथून इथपर्यंत क्षत्रिय आहेत. पठ्ठ्याच्या नांदी लागून पाय, इथं थापट्टे आहे की नाही? असं नाही पठ्ठ्याच्या नांदी लागून पाय, इथं पठ्ठ्याच्या नांदी लागून मग समजेल काय तर हे क्षत्रियात ताकद आहे. इथून इथं काय आहे? वैश्य, पोटा पाण्याचा व्यवसाय करणारे, पोट भागवण्यासाठी वैश्य. आणि इथून इकडं खाली, टोंगळ्यापासून खाली शूद्र. जानवं कुठपर्यंत पाहिजे? इथपर्यंत आहे का? याच्या खाली जानवं नाही पाहिजे. मग शूद्राने घालू नये का? शूद्रानं जर जानवं घातलं आणि ते जर त्याच्यात गुंतून पडलं एखाद्या दिवशी, हे सगळे त्याच्या आधारावर आहेत ना, त्या शूद्राच्या आधारावर हे सगळे आहेत ना. नाही तेच जर पडलं ते बामण दात्रा नरणाने एक तोंडात त्याच्या विठाला विठाला म्हणजे जानवं शूद्रानं घालू नये याचा अर्थ जानवं टोंगळ्याच्या खाली घालू नये, कारण त्यांच्यावर जिम्मेदारी आहे सगळं करायची. आता हे तिकडं प्रसाद करणारे, पुऱ्या तळणारे, पुऱ्या बनवणारे, यार म्हणून टाळ घेऊन इकडं उभं राहा. काय खाता मग? हे जर टाळ घेऊन उभं राहिले तर खाता काय? यायच्या मग आपली कीर्तन झाल्यावर मजा आहे प्रसादाची, नाही का? तसं जानवं टोंगळ्याच्या खाली घातलं तर काय खरं आहे? शिरंभाऊ कधी घालता? विठाल 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 जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले कासयाचे, नाही का? बांबळ भट्ट आला, खूप मारलं त्या ठिकाणी आणि त्याला जिवंत सोडलं. पुतनेला मारलं, सायुज्यता मोक्ष दिला, याला काय तर जिवंत सोडलं. आणि हा पळत याला जिवंत याच्यासाठी सोडलं. ती स्त्री असून मारलं, ती बाई असून तिला मारून टाकलं. हा माणूस असून म्हणजे राक्षस होता ना, माणूस असून याला जिवंत सोडलं. ती राक्षसी नव्हती बाई, आणि शास्त्र सांगते बाईला मारू नये. मनुस्मृती सांगते यत्र नारी पूज्यते तत्र वसते लक्ष्मी. ज्या घरामध्ये नारीची पूजा होते, तिचा सन्मान होतो, तिथं लक्ष्मी राहते. मग त्या स्त्रीला मारू नये. आणि यानं तर स्त्रीला मारलं. हो, कृष्णानं सर्वात अगोदर कोणाला मारलं? स्त्रीला, पुतनेला. आणि रामानं सगळ्यात अगोदर कोणाला मारलं? ताटिकेला. रामानं ताटिकेला बाईलाच मारलं, आणि कृष्णानं सुद्धा पुतनेला. आणि या दोन्हीले मारायच्या अगोदर कृष्णानं पुन्हा एक जीवानं नाही मारली. ह्या 2 जीवानं मारल्या, पण एक जीवानं नाही मारली, ती लाथाडली. कोणती? यमुना नदी. हां, ज्यावेळेस जन्म झाल्याबरोबर आणायला लागले का ते, असं टोपले गिपले ते असं नागोबावरी, एक बलराम दादा भिवू नये म्हणून. आणि मग ती यमुना नदी म्हणजे बायको आहे ना, मग बायकोला वाटलं नवरा आला लय वर्षांनी भेटायले, ती का मेकअप गिपअप करून अशी खुश झाली ना बायको, नवरा आला म्हणल्यावर. आणि लगे इथरोग वर जायला लागली ती भेटायला नवऱ्याच्या. इथरोग नाका डोळ्यात पाणी जायला लागलं. कोणाच्या? वसुदेवाच्या, कृष्णाच्या बापाच्या. कृष्णानं म्हणे बायको जर इतकी सजून धजून आली पण बापाच्या नाका डोळ्यात पाणी जर गेलं तर ते मरल ना. तर त्यानं काय काढलं? बाय टोपलीच्या पाय. काय शिकायचं त्याच्यापासून बाबा? माय बापाच्या नाका डोळ्यात पाणी जाऊन त्याचा जर जीव जात असेल तर किती सुंदर बायको असली तर लाथाडलीच पाहिजे. विठाल 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 कृष्णानं सुद्धा ताटिकेला विठाल विठाल. चला,
बरेच अरिष्ट त्या ठिकाणी गोकुळामध्ये यायला लागले. कृष्ण चला लहानाचा मोठा बाहेर खेळू लागला नाही का. बलराम दादाला सांगितलं याच्यावर ध्यान ठेव, हे लहान लेकरू आहे, माती गिती खाईल. ते बाहेर आलं, बाहेर माती खाऊ लागलं. बलराम दादा म्हणते खाऊ नको. ते म्हणते काहून खायची नाही. कृष्ण म्हणतो काहून खायची नाही. तोंड मग अंगण माय बापाचं, तो काय इथं, तो बाप कुठे मथुरेत वसुदेव ना. तोंड मग अंगण माय बापाचं, माती मी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणे मी जन्म अवतार घ्यायच्या अगोदर म्हणलं होतं ऐकावं लागेल माझं तुले. कृष्ण ऐकावं लागेल. तू हो म्हणला होता. म्हणलो होतो मी हो ऐकील, आता नाही ऐकत. आता का वापस जाणार आहे का नाही. म्हणलं होतं मी एका तासात सोडील कीर्तन. सुरू करायचे अगोदर चालू दे 4 वाजे लोक. मग तिकडून ही सराल्याशिवाय काही इलाजच नाही माझा. विठ्ठल विठ्ठल बलराम दादा माती खाऊ नको तो ऐकत नाही. म्हणून बलराम दादा आईजवळ घेऊन येतं. आई यानं माती खाल्ली. आई म्हणते कृष्णा. तो म्हणतो नाही. बलराम दादा खोटं बोलतोय, माझ्या आळ घेतोय. नाही खादली माती आई गाई, नाही खादली माती आई गाई, नाही खादली माती गाई, नाही खादली माती. हो बळीराम दादा, बळीराम दादा, हे बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम. तू भट घेतो आम्हावरी, नाही खादली माती आई गाई, नाही खादली माती आई गाई, नाही खादली माती आई गाई, नाही खादली माती आई खादली माती आई गाई, नाही खादली माती. बलिराम दादा खोटं बोलतो. आई मी माती खाल्लीच नाही. बलराम दादा म्हणतो आई त्याला आ करायला त्याला आ. मी खोटं बोलतो का तो खोटं बोलतो आत्ता कळलं. आ करायला आई म्हणते झालं आ कर. त्यानं आ केलं. सामान्य आहे का तो नाही का. अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा एवढा असणार. अनंत ब्रह्मांडे जयाची अवधरी हरी हा बालक नंद. सामान्य आहे का तो. तोंड उघडलं तर अख्खं ब्रह्मांड काहीतरी यशोदेला दिसलं. आणि यशोदेला कळलं हा काय कोणी सामान्य नाही. पण देवाला वाटलं इले जर कळलं हा सामान्य नाही, आपल्याला सामान्यासारखं वागवणार नाही. आणि सामान्यात लय मजा आहे बाबा. हो नाही का. तू खबर आहे का येडे होते का. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण देवा मुंगी साखर. मोठं पण इतकं सोपं आहे का. सामान्यातलं मजा आहे. कुठेही बसा मस्त जेवा नाही का. सामान्य माणूस एकाने कधी हिवाळ्यात जाते, कोणाच्या शेतात जाईल, 2-4 वांगे तोडल, भरीत बनवल, घरून भाकर नेईल, सण हाणल, चटणी गिटणी टाकून. तसं मोठ्याला जमता येते का. मोदी साहेबाला म्हणे या वावरात 2 वांग्याचं भरीत खाऊ जमल का नाही का. आणि तिथं 8-10 कुत्र्याला टाकावं लागतं. ते कुत्र्याले त्याला जे भरीत बनवलं ते 8-10 कुत्र्याले टाकावं लागेल. त्याच्यातले कुत्रं घंटा 1.5 घंटा तपासावं लागेल. याला चक्कर येतात का, हे मरतं का, हे उलटी करते का. म्हणजे मेलं हे उपाशी 1-1.5 घंटा स्वयंपाक झाल्यावर बी नाही का. म्हणजे जया अंगी मोठेपण तया यात बम खाल्ले तुम्ही महाराज समोसे मुंगोडे नाही का. जया अंगी मोठेपण तया यात ना कठीण. उपासच धरावं लागलं. सगळं झाल्यावर शेवटी मग सकाळची शिळी डाळ नाही का. लय मजा. सामान्यामध्ये मजा आहे. विठ्ठल विठ्ठल पण देवाला वाटलं हिनं जर आपल्याला मोठं समजलं तर मोठेपणात काय खरं नाही. लहानपणामध्ये मजा आहे. तिनं पुन्हा यशोदे जर काय तर आपल्या माईचं पांघरून पांघरलं आणि त्याच्यानंतर यशोदा पुन्हा चिडली, पुन्हा माती खायची नाही. ते म्हणून अजिबात आई मी माती खाणार नाही. पण माती खाणं सोडली नाही. का खाल्ली माती परमात्म्यानं. त्याची कारणं आहेत काही माती खायची. एक कारण नाही का, जी भूमी जी आहे ना ती वैकुंठ भूमी ती स्वर्गातली आहे बरं का. एक दुसरी गोष्ट जी भूमी आहे ना, जी या भूमीनं ज्या भूमीला आपण लात मारतोय, ज्या भूमीवर आपण काहीतर शू करतोय, ज्या भूमीवर शी करतोय नाही का, त्या भूमीतून उतराई होण्यासाठी तिचं अंगार म्हणून काहीतर माती खाल्ली. का खाल्ली. यात मातीमध्ये ताकद आहे. भगवंतानं विष
पाजायला पुतना आली. कितव्या दिवशी आली? 6व्या दिवशी. कितव्या दिवशी? 6व्या दिवशी. ती एक म्हण आहे ना, छठी का दूध याद दिला दूंगा, नाही का? कितव्या म्हणजे नेमकंच आपल्याला ते परफेक्ट माहीत व्हावं मला की कितव्या दिवशी आली. मी बी कन्फ्यूज होतो, कधी 4थ्या दिवशी म्हणायचो, कधी 5व्या दिवशी म्हणायचो, कधी 8व्या दिवशी म्हणायचो. मग मला एका कथाकारानं चांगल्या भाषेत सांगितलं लवकर लक्षात राहायसाठी. ते म्हणे ती एक म्हण आहे का नाही, छठी का दूध याद दिला दूंगा, म्हणजे 6व्या दिवशी आली. पुतना 6व्या दिवशी आली, नाही का? विठ्ठल 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 ते 6व्या दिवशी विष पिलं ना, तर या भूमीमध्ये ताकद, या मातीमध्ये ताकद आहे. त्या विषाचा प्रभाव होऊ देत नाही शरीरावर, म्हणून त्या विषाचा प्रभाव आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून परमात्म्यानं माती खाल्ली. विठ्ठल 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 विठ्ठल. एक शेतकरी शेतामध्ये काय तर कोठा बांधलेला आहे चांगला, आणि वानेर त्रास देतात. कंटाळाला वानेरायचा, मालाची नासाधूस करतात. त्यानं विचार केला एकदा ते वानेरच संपूर्ण टाकू, म्हणून त्यानं खीर बनवली, खीर भगुणभर, आणि त्याच्यात 2-3 लिटर रोगर टाकलं. आणि ते रोगर टाकलेलं ते खिरीचं भगुणं 10-15 लिटरची खीर. त्याला वाटलं बंदेच माळी एकदाचे मेले की पुन्हा सप्ताह व्हायचंच काम, पुन्हा वानेर यायचंच काम नाही. आणि म्हणून त्यानं जे भगुणं तिथं शेतामध्ये ते आपल्या कोठ्यावर नेऊन ठेवलं. वरती 2-3 किलो रोगर त्याच्यात टाकलं, खीर बनलेली 20-25 किलो रोगर टाकलं. आता वानेर येतील, खीर पितील आणि वरतील. वानेर आहेत ते जनावरं लई हुशार बाबा आपल्यापेक्षा. किती हुशार आहे सांगू जनावरं. आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो ना, हुशार समजतो ना, जनावराचं सांगतो तुम्हाला बाबा. हो, 4 दिवस गाढवाले बांधून ठेवा. 4 दिवस त्याला अजिबात खायला देऊ नका. 4 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 21 दिवस माणूस मरत नाही तर गाढ होतं त्याच्यापेक्षा जास्त दिवस जगल बिन खाल्ल्याचं, नाही का? म्हणून त्याला 10-15 दिवस काहीच खायला देऊ नका, खोलीत थांबून ठेवा. आणि 10-15 दिवस ज्या गाढवाला काहीच खायला दिलं नाही आणि त्याला मग सोडा, आणि सोडून हिरव्यागार तंबाखूच्या मळ्यात न्या. हिरव्यागार तंबाखूच्या मळ्यात. शेंडा कतरत नाही महाराज, शेंडा ते तंबाखूचा हातपाय खुरून मरते. ते हातपाय खुरून शेंडा कतरत नाही, ते शेंडा त्याला माहितीच तंबाखू खाऊ नये. आपण वाळलेली चुना टाकून लगे ओली करून, कळलं कोणाला? जनावरांचं सांगतो मी. आपल्याला माणसाला कळलं कळत नाही असं मला म्हणायचं नाही, पण जनावराला किती कळतं हेच सांगतो फक्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे त्या गाढवाला 15 दिवस एका खोलीत दांबून ठेवा, फुल खायला द्या, कुटार द्या, त्याला सुका सुका चारा द्या, तहान लागल असं, हां असं चारा खायला द्या त्याला. 15 दिवस चारा खाल्ला, पाणी प्यायला देऊ नका. 15 दिवसानंतर गाढवाला न्या, गटाराजवळ न्या. हातपाय करून ते मरल, पण गटारातलं पाणी गाढव पिणार नाही. त्याला माहिती आहे हे पाणी डुकरायचं आहे, मी कसं काय पिऊ? गटारातलं पाणी डुकरायचं आहे, मी प्यायचं नाही, गाढवाला कळतं. म्हणून गाढव ते पाणी पित नाही, हातपाय खुरून मरल, पण ते पाणी पिल तर नित्तळ माठातलंच पाणी पिल गाढव. आपण पाणी टाकून पिऊन गटारात पडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे 50 कठाळे असू द्या, 50 कठाळे, आणि एक छोटीशी कारवड गाय, छोटीशी कारवड, त्या 50 कठाळ्यात सोडून द्या. पण ते 50 कठाळे तिला स्पर्श सुद्धा करणार नाहीत. त्या बैलाला कळलं की हे अजून लहान आहे, हे अजून लहान आहे. त्या बैलाला कळलं. आणि रोजच्या बातमीत बा 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा बाप, 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा काका, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा चुलत भाऊ, 2 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा शेजारचा बेवडा. अरे इतक्या छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार करणारे आपण माणूस स्वतःला हुशार समजून घेतो. त्या बैलाला कळलं 25 जरी असले तरी त्या छोटीशी जी बालिका आहे ती कारवड ती सुरक्षित राहते, आणि आपल्यामध्ये ती सुरक्षित राहू शकत नाही. कळलं कोणाला? बैलाला का आपल्याला? विठ्ठल विठ्ठल. तसं ते माकडं आले आणि माकडानं पाहिलं याच्यात विष टाकले. त्यानं वास घेतला आणि कळलं की ही खीर नुसती खीर नाही, याच्यात विष कालवलेलं आहे. माकडानं काय केलं? खीर पिली वाटीभर खीर घ्यायची. बाजूला जायचं, उंबराचं झाड, त्या उंबराच्या झाडाला उंबर लागलेले, 7-8 उंबर खायचे. पुन्हा यायचं, पुन्हा खीर प्यायची, पुन्हा जायचं, 7-8 उंबर खायचे. अरे कोणत्या डॉक्टरचा सल्ला नाही त्याला काय कोण तपासणार आहे का त्या माकडायले? नाही का? पण तरी यांना एवढं माहिती आहे की विष जर पिलं तर त्याच्यावर विलाज जो आहे तो उंबराचं झाड आहे, नाही का? म्हणून ते विषानं मरत नाही. त्याला साप दंश केला कधी, विंचून दंश केला कधी, तर त्या विषाचा प्रभाव माकडावर होत नाही, कारण त्यांना
कोणता झाडपाला खाल्ला की विषाचा प्रभाव होत नाही. ते माकडायला कळलं माकडायला. आपले शिकले पुस्तकं आहेत तरीसुद्धा कधी कधी इंजेक्शन देतात, त्या इंजेक्शनानं माणसं मरतात. शिकून त्याला शिकलं का कुठं? विठाला 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 चला, परमात्मा हळूहळू मोठा होत आहे, रांगतो आहे आणि गवळणी जे आहेत त्या गवळणीच्या खोड्या परमात्मा करतो. प्रत्येकीच्या घरामध्ये जाऊन दही दूध मित्रासोबत घेऊन दही दूध लोणी चोरून खातो प्रत्येकीच्या घरातलं. एक आजीबाई म्हणते, या बाकीच्या गवळणीच्या घरी काय जातो? ह्या कालच्या पोरी त्याच्या सुना होत्या ना बाबा. पूर्वी लग्न व्हायचे पोरीचे, पूर्वी पोरीचे लग्न व्हायचे. तू म्हणसाल आता का लग्न होत नाहीत का? नाही, आता लग्न होतात, पण पूर्वीचे लग्न वेगळेच होते नाही का. पूर्वीचे लग्न व्हायचे म्हणजे लहानपणी लग्न व्हायचं आणि ती नवरी ज्यावेळेस सासरी जायची खूप रडायची नाही का. आता नवरी रडत नाही. पूर्वीची नवरी ही सासरी चालली का माहेरी चालली ही दमनीत बसण्यावरूनच कळायचं. आताची बसल्यावर ही नेमकी चालली कुठं हा प्रश्न आहे नाही का. कारण त्याचं तोंड पुढं हिचं भल तिकडंच आहे. विठाला 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 विठाला. छोट्या 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 मुली त्या गवळणी त्या सुना आणि मग त्यांच्या घरी जाऊन काय तर चोरी करायचं ना. एका आजीबाईन म्हणलं, त्या काय सुनायच्या घरी जातो, माझ्या घरी येऊन पाय, त्याच्या हाती लागत नाही, माझ्या घरी चोरी करून पाय. ते त्यानं सांगितलं कृष्णान मित्र राहिले, जा रे एकदा तिचा पत्ता घ्या बरं, कुठे आहे तिचं घर पाहून घ्या बरं नाही का. त्या पलीकडच्या कोपऱ्यात होतं तिचं घर, लांब लगे. मग लांब पलीकडच्या कोपऱ्यात पोरं काय त्याला तेच काम होतं, खायला भेटल्यावर मग काय पोरायले तेच काम. जाऊन आले, पण तेव्हा त्या कोपऱ्यात आहे गल्ली नंबर 6 घर नंबर 420. बाईचं नाव म्हणे सुपडाबाई, नवऱ्याचं नाव बारकुतात्या. नवरा बारकुतात्या, बाई सुपडाबाई. हे चांगली अशी पतली पतली इतकी उंच आणि बारकुतात्या नवरा हे असं या बाळा एवढा पलीकडच्या एवढा नवरा आणि ती बाई इतकी नाही का. आणि ते ॲड्रेस घेतला लगेच, म्हणे आज तिकडंच. म्हातारीला माहीत होतं आज आपल्या घरी येणार म्हणून म्हातारीनं संध्याकाळी कडी गिडी लावली मस्त, आतून कुलूप गिलूप लावलं आतून आणि मग टाकल्या 2 बाजा. आता त्या लेकरबाळ आहेत करे पण त्याला कोणी नाही, 2 बाजा टाकल्या बाबा. मग दरवाजाकडून एक आणि आतून एक. आता कोणत्या बाजूवर झोपाव बाईनं कोणत्या बाजूवर माणसानं हे बी मीच सांगू का अमोलदादा नाही का. बाईनं दरवाजाकडच्या बाजूवर झोपाव, माणसानं इकडच्या घरातल्या. कारण बाईतले सकाळी सकाळी उठावं लागते लवकर, दार खोलायचं, सडा रांगोळी सारवण हे बाईनं करायचं आणि त्याला बेड ती प्यायला द्यायची. ते उपकारच करते ना नवरा झाला म्हणजे. तो आतून पाहिजे, ती बाहेरून बाज. मग तिनं पलीकडून आपली बाज टाकली, इकडून नवऱ्याची बाज, दोघं झोपले. सुपडाबाई पलीकडून तिची बाज जरशी लंबी होती, हा बारकुता त्याची अशी एवढी एवढी पाळण्यासारखी बाज होती. बारकुता ते या बाजूवर झोपले, सुपडाबाई त्या बाजूवर झोपली. आणि परमात्मा रात्री आला. तो कुठून येतो आणि कुठून जातो हे काही माहीत होत नाही. आला बरं एकटाण्याला मित्रमंडळी घेऊन आला, सगळं खाल्लं नाही का आणि सगळं दही दूध तूप लोणी खाल्लं, इकडं तिकडं सगळं पांगून दिलं आणि निघून गेला. मुकाट्यानं जाऊ ना देवानं, मुकाट्यानं नाही गेला. त्या सुपडाबाईच्या वेणीची आणि बारकुता त्याच्या दाढीची मारली गाठ. हो, आता ती परमात्म्यानं अशी गाठ पक्की मारली. परमात्म्यानं मारेल गाठ सहसा म्हणजे सहसा नाही, ती खुलतच नाही, परमात्मा म्हणत नाही तोपर्यंत नाही का. परमात्म्यानं त्या दाढीची वेणीची गाठ मारली. कल्पना करा, सुपडाबाई इतकी उंच, बारकुता इतकुसा दोघायची. आता ते काय आतासारखी वेणी होती का बाबा इथपर्यंत? नाही 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 नाही, अशी इतके ते सगळं उवा किंवा त्या कंकव्यानं फणीनं काढायला पाहिजे ना नाही का. आणि मग ते सगळं केस तुटायचे आणि मग ते बारीक बारीक केस आणि याची दाढी किती वाढणार वाढून वाढून नाही का, त्याची उलचिक दाढी आणि मग त्याची दिरी गाठ मारून आणि आला परमात्मा घरी. झालं म्हणे आपलं काम. चॅलेंज केलं होतं तिनं. घरी आला. घरी आल्यानंतर मग काय झालं, सकाळची 4 वाजता बाईनं उठायचं म्हणून बाई उठली. जशी सुपडाबाई उठली तसाच बारकुता त्या मांगच तिच्या वडल्या गेला ना दाढी सगट, तो लगे तसा बारकुता त्या वडल्या गेला. तात्यानं धरली वेणी वडून, ऐ पाका दांगडू कमी झाला, ऐ वे दाढी कशाला वडते? ती म्हणे मी काय दाढी वडाल का, रिकामी वाटलं का तुम्हाला? तुम्हीच माझी वेणी वडता, तुम्ही माझी वेणी वडता, ते मी नाही वेणी वडत. मी जर वेणी आता म्हातारा झालो आता काय वेणी वडून करू तुझं?
ती म्हणते मी घाल दाढी ओढू तुमची. दोघात भांडणं लागते. ते बारकुता त्या नवरा आहे ना, नवरा बाई किती मोठी असते खिजत असते तिच्यावर नाही का. हो बाकीचं काही चालो करणं चलो पण ते बाकी धाक दाखवते. एक म्हातारं सावत्र्यात गेलो मी. ते दोघं भावा भाईचे मित्र होते आमचे. भांडणं सोडवायला गेलो. मंदात म्हातारं आलं आणि ती म्हातारी काहीतरी बोलली. ते काठी टेकवत म्हातारं आलं. आता म्हाताऱ्याची हातली काठी इकडून जाड असती आणि बारीक मग खाली बारीक असते की नाही. त्यांना अशी खालून धरली आणि ते जाड ते ढेंबूस होतं का नाही ते असं वरून धरलं आणि अशा दोन्ही हातानं असं म्हातारीवर टाकायला असं वाकलं. काठी मागं गेली. जशी मागं गेली वापस येच नाही म्हाताऱ्याकडून वापस. ते आवसनच चालेल ना काठी मागं आणायला. ते मागच लटकली काठी. आम्हाला उचलून म्हाताऱ्याला असं सरळ करावं लागलं. ताकद चालत नाही म्हाताऱ्याला पण बाकी काठी उगारली. म्हाताऱ्यात ताकद असो का नसो पण बायकोवर बाकी वजन टाकल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते बारकुता ते म्हणतात हा आपल्या घरी लेकरू नाही बाळ नाही आणि सगळं घरचं दही दूध तुपलो नाही मस्त दिवसभर खाती ना नाही का. आणि माझी दाढी ओढती मस्त होनिया मातली धांगडी 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 हे मस्त होनिया मातली धांगडी मस्त होनिया मातली धांगडी करी ओढताना माझं लागी दही दूध तूप खाते मस्त दिवसभर आणि माझी दाढी ओढायला लागली. आता दिवस मी नाही तुम्हीच वे निवडता. दोघांचे भांडणं सुरू झाले आणि दोघांचे जिथं दोघं भांडणं सुरू झाले ना मोठं सोडवायला कोण नसलं लईच कठीण आपोआपच बंद होतात. ते दोघांचे भांडणं सुरू झाले. काय झालं एकदा एक नवीन जोडपं लग्न होईल औरंगाबादला गेले कंपनीत काम करायला आणि तिथं गेल्यानंतर एक 10x10ची खोली भाड्याची त्याच्यातच सगळं नाही का. आता दिवाळीचा सण आला. आता एकच दिवसाची सुट्टी दिवाळीच्या दिवसाची कंपनीवाल्यांनी दिली. ते म्हणे एक दिवस जायचं लागते एक दिवस यायचं लागते आणि कंपनीवाला पुन्हा नोकरीवर घेणार नाही म्हणून ते म्हणे घरी जायचं नाही. दिवाळी इथंच साजरी करू. कुठं साजरी करू इथंच. दिवाळीचा सण रात्री झोपले होते सकाळी उठले. दिवाळीचा सण पोरीनं सडा रांगोळी काढल्या यांना आंघोळ वगैरे केली आणि हा म्हणे बघ स्वयंपाक कर मी जरा मित्रमंडळी भेटून येतो आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर. ते म्हणे काय हरकत नाही दिवाळीचा सण आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते. हे चिवडा गिवडा खायला नाश्ता करायला दिवाळीचं गेलं आणि इकडं पोरीनं पुरणपोळ्या करायला लावल्या. आता पुरणपोळ्या करायला सुरुवात केली. हिला काही पुरणपोळ्या जमणार नाही. सगळ्यांनाच पुरणपोळ्या जमतील असं नाही. हिनं अर्धा घंटा तर पुरणातच पीठ घातलं. पुरणाच्या पोळ्या बनवायच्या म्हणल्यावर पुरणात पीठ घातलं मग अर्धा घंटा पिठात पुरण घातलं मग ते सगळं एक करून तिनं तव्यावर टाकून पाहिलं मिक्स करून मिक्स भाजीसारखं तरी जमत नाही. मग 3 वाजले दुपटानं डोळे पांढरे झाले भूक लागली काहीच पोळीच तयार होत नाही. शेजारची आजीबाईला बोलला आजीबाई पोळी कशी करायची सांग. म्हणजे चिमणे पायट्याची विचारले असतं आता लोक जेवून मोकळी झाली असती नाही का. मग त्याच्यानंतर आजीनं सांगितलं तिनं पोळ्या बनल्या 5. किती बनल्या श्रीरामभाऊ 5 पोळ्या बनल्या. आणि मग हे आलं पोळ्या गेला स्वयंपाक रेडी झाला. ते यसवार काय म्हणतात खीरगीर सगळं रेडी झालं भजाई सगळं. आणि मग हे आलं हे मस्त आलं दिवाळीचं मित्राला भेटून चिवडा गिवडा खाऊन चिवड्यासंग पाणी प्यावंच लागते दिवाळीच्या सणाच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी नाही का. हे पिऊन आलं पाणी हां काही नाही चिवडा खाल्ल्यावर पाणी प्यावंच लागते. हे आल्यावर आता पाणी पिईल म्हणल्यावर मग का साधं असते का ते. झाला स्वयंपाक दारातूनच. ती म्हणे हो झाला. काय पुरणपोळ्या केल्या की नाही म्हणे हो केल्या. किती केल्या म्हणे 5. बरं 5च केल्या का म्हणे हो मी 3 खाईन तू 2 खायच्या. ती म्हणे पहाटपासून दुपताना डोळे लाल झाले. 3 वाजेपर्यंत परेशान झाले. 3 वाजेपर्यंत तुम्ही सगळं नाश्ता गिस्ता करून आले दिवाळीचा नाही का. इकडं पोटात काहीतरी शेंगदाण्याचा सुद्धा दाना नाही आणि मी 3 खाईल तुम्ही 2 खायचा. मी मालक आहे मी 3 खाईल तू 2 खायच्या. ती म्हणते मी मालकी नाही स्वयंपाक मी केला मी 3 खाईल तू 2 खायच्या. दोघाईत भांडणं सोडवायला कोणी आलं नाही. मग दोघाईतच युती झाली म्हणजे ठरलं दोघाईत हे बाय आज करायचं आपण बोलायचं नाही कोणाच अजिबात बोलायचं नाही. जर बोललं कोणी तर बोलणाऱ्यानं 2 खायचं
ज्या आधी बोललं त्यानं 2 खायच्या आणि नाही बोललं त्यानं 3 खायच्या. दोघांना बोलणं बंद केलं, अजिबात बोलत नाही. कारण बोललं तर 2 बोलायचा पोरो, बोललं तर 2 बंद. रात्र झाली, रात्रीचे 8 वाजले. बसले टी व्ही पाहत दोघं खुर्चीवर, तरी बोलत नाही एकमेकायले. सगळ्या मालिका पाहिल्या, बोलत नाही. कारण बोललं तर आता बसून बसून कटाळले. इंग्रजी बातम्या लोक गेला कार्यक्रम, समजत नाही तरी बी नाही का, त्या पण ते ऐकून घेतल्या. पण दोघं एकमेकाला बोलत नाही. बोललं तर आता बसून बसून कटाळे. पलंगावर झोपले दोघं, बसेल होते, झोपी गेले, तरी बोलत नाही. बोललं तर रात्रीचा 1 वाजला. पोटात भूक आहे नाही का, खांदी बाहेर पोटी भूक, काय खेळायची सुख आहे की नाही. आता पोटात भूक म्हणल्यावर झोप येते का नाही. हां, 2 गोष्टी आहेत. म्हणजे सगळी गोष्ट अशी समतोल पाहिजे. जास्त जेवण बी नाही पाहिजे आणि कमी बी नाही पाहिजे. कमी असलं तरी झोप येत नाही आणि जास्त असलं तरी झोप येत नाही का. म्हणजे समतोल पाहिजे नाही का. जेवण सारखं पाहिजे, असं लय जास्त नाही पाहिजे, लय कमी नाही पाहिजे. ते कुत्र्यात आहे पचवायची ताकद असती. त्याच्यात लय जरी खाल्लं तरी पचवते ते. म्हणजे याचा अर्थ जे लय खाऊन पचवते कुत्रे असं मला म्हणायचं नाही. विठाला विठाला दोघांना झोप येत नाही पण बोलत नाही. बोललं तर तहान लागली 2 वाजता रात्रीची, तरी दोघं बोलत नाही. पाणी आण म्हणून. कारण बोललं तर बोला जा तुम्ही, तुम्हाला काय 2 पोळ्या खायच्या, तुम्हाला फुले. बोललं तर 2. 4 वाजले सकाळचे. आजूबाजूचे लोक उठून व्यायाम करायला जायला लागले औरंगाबाद मधले, पण तरी हे दोघं उठत नाही. उठलं बोललं तर पोळ्या गरम गरम राहिल्या आहे ना. दुपारी 3 वाजता करेल पोळ्या, स्वर्ग सगळं शिळं झालं. रात्री 3 वाजले नाही का, तरी बोलत नाही. बोललं तर आता 4 वाजता लोक जायला लागले आम्हाला, तिकडून परत आले फिरून लोक. हा पोरगा रोज त्यांच्या सोबत जायचा, पण तरी हा आज उठला नाही. त्यांना वाटलं सुट्टीला गेला असेल म्हणून उठला नाही. तिकडून येताना पाहिलं तर घराला कडी नाही, कुलूप नाही, दार आतून लावलेलं. यांना विचार केला यांनी की बहुतेक हे दोघं आतच आहेत. जर कडी आतून लावले, बाहेरून कडी नाही, कुलूप नाही, तर आतच असल्यामुळं बहुतेक रात्री जेवण घेऊन जास्त झालं असेल. झोप काही उठली न, त्याची खुल्ली नसल, म्हणून त्याच्यामुळे त्याला जाग करावा होता. म्हणून 2-4 जणांना आवाज दिला, ए रामभाऊ, रामभाऊ, ए रामभाऊ, रामभाऊ, ए केशव दादा. कुठे केशव दादा आपला बाप्पू? ए केशव दादा, कुठे झोपला रे केशव दादा? मागच्या वर्षी घरच्या सप्त्यात उठला होता रे केशव दादा. पुन्हा चादर टाकून झोपलाच 1 दिवस नाही का. जागा हो रे केशव दादा. केशव दादाची दादी पाहिजे का? ऐकून राहिली का? जागा हो रे दादा नाही का. जागा केलं. ए रामभाऊ, ए रामभाऊ, अरे उठ ना. आतून उठत बोलते, आवाज ऐकला, झोपेल नाही पण उठत नाही. कारण उठलं बोललं तर 2. दोघं गप झोपले. यायला वाटलं नक्की काहीतरी गडबड आहे. या पोरानं काय केलं, बाहेरच्यानं लगेच लाता गिता घालून दरवाजा तोडला. दरवाजा तोडलं तर दोघं पलंगावर झोपेल होते. दोघांनी डोळे लावून घेतले गप. बाहेरच्या आत आल्यावर कारण उठलं बोललं तर गप डोळे लावून घेतले. हे पोर आले जवळ. ए रामभाऊ, ए रामभाऊ, अरे रामभाऊ उठणार रे, 5:30 झाला, रामभाऊ उठणार रे. रामभाऊ पक्क डोळे लावून घेतले. बोलले तर आता त्या बारक्या पोरीला काही कोणी पोर हात लावत नाही. मग आता बाईला कसं काय आपण हात लाव. हे बाहेर आले आणि 2-4 बाया बोलावून आणल्या म्हाताऱ्या. म्हणे काय झालं काढू? रामभाऊ तर गेला, पण निदान पोरीत आहे का नाही जीव पहा. म्हणून त्या 2-4 म्हाताऱ्या आल्या. ए चिमणे, ए चिमणे उठ नवा चिमणे, ए साळुंके उठ नवा खडुळी. तरी चिमणी उठत नाही, बोलत नाही. कारण उठली बोलली तर आता त्या म्हाताऱ्या बाहेर आल्या. गेले. आता गेले म्हणल्यावर आता काय करावं, काय करावं. मग तसं मग आता बंदी लोकच जमा झाले परिसरातले. काय करावं, काय करावं. ते म्हणे बसवेश्वर मंगल कार्यालय सप्ताह होऊन गेला मागच. काही जळतण उरेले देऊ त्याच्यातच उरकून नाही का. ते जळतण जमा करून उरकून टाकू. मग काही जळतण जमा करायला गेले आणि काही बाया आल्या. त्यानं त्या चिमणीला घेतलं, खडुळीले आणि बाथरूममध्ये नेलं. आणि यायनं त्या रामभाऊला घेतलं, त्या कावळेले, आणि त्याला बाथरूममध्ये नेलं. मार कडक पाणी टाकलं बाबा अंगावर दोघायच्या. तिथं काय मड म्हणल्यावर कडक पाणी. पण ते असे कडकच, उठत नाही, पाहत नाही, बोलत नाही. बोललं तर कपड. आणि आता डोळ्यात साबण जावं तर, नाकात पाणी जावं तर पाणी टाकलं तरी बोलत नाही. बोललं तर आता याने विचार केला, कुठं 8 जण पाहतात, 2 माड बनवता आहे की नाही. मग त्यानं काय केलं, लगेच
एकाच माडावर बा पती पत्नी आहेत म्हणून एकाच माडावर त्यानं बांधले दोन्ही असे कर करून बांधले. अर्धी 4 जणांनी टाकली. त्या 4 जणांनी लगे खांद्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, एकानं अर्धी टाकून मडकं धरलं, चालले. आणि सगळे लोक तिथं का सप्ताह होता का, तिथं आमंत्रण द्यायचं काम होतं का? हां, तिथं का गर्दीच गर्दी त्याच्या मागं. आणि मग ते गावाच्या बाहेर गेल्यावर येशीवर टेकवतात नाही का, तिथं टेकवलं. आणि मग इकडचं तिकडं, तिकडचं तिकडं, मागचे पुढं, पुढचे मागं झाले. आणि मग पुन्हा उचललं. जसं उचललं यायनं विचार केला पाहतं खरी मागं कोण कोणी. मग या दोघांना असं मागं पाहिलं, जसं मागं पाहिलं मागचे मागच इतके आवळून बांधले तरी यानं होऊ नाही चू नाही. आता इथून येशीवर टेकवल्यावर उचलले, मागं पाहिलं नक्की काहीतरी गडबड आहे, मागचे मागच. आता फक्त 4 खांदेकरी आणि मडकं धरेल त्यानं थोडी पाहिलं होतं वरचं ते. आणि ते चालले मग पुढं रामनाम सत्य करत नेलं स्मशानभूमीमध्ये दोघायले नाही का. टेकवलं खाली, मागं पाहिलं तर कोणीच नाही. खरं म्हणे बाकीचे येतील म्हणे, आपण अर्धी टाकेला असल्यामुळे जप आलो, येतील येतं. तर रसा त्यानं रचलं तरी हे बोलत नाही, बोललं तर त्याला उचललं दोघायले, त्याच्यावर टेकवलं तरी बोलत नाही कोणीच, बोललं तर त्यानं सनकाड्या गिनकाड्या लावल्या, गौऱ्या टाकल्या, ते तोंडात तूप गिफ्ट टाकलं तरी बोलत नाही, बोललं तर. आणि घासलेट टाकलं बघ, घासलेट लवकर चतावून घासलेट टाकलं, घासलेटाचा वास गेला यायला तरी बोलत नाही, बोललं तर. आणि मग ते अर्धी टाकेल मडकं धरेल होतं ना, त्यानं ते असं जाळ फुकायला सुरुवात केली. जसं पेटलं ना ते, त्या माणसाला वाटलं आता हे पेटवल्याशिवाय राहत नाही. शेवटी माघार कोण घेते गणेश महाराज? माणूसच ना, शेवटी माघार कोण घेते? होच. मग ते माय जन्माले कोणाला काय विचारायचं, शेवटी माघार कोण घेते? माणसंच. मग याला वाटलं आता हे पेट लय खराब काम आहे बाईचं, तुम्हाला काय सांगावं लागते बाबा नाही का, लय खराब काम आहे, चांगले झुकले तिथं नाही का. तिनं सांगितलं, त्यानं विचार केला आता हे पेटवल्याशिवाय राहत नाही, यानं टाकेले अर्धी, हे पेटवल्याशिवाय राहत नाही. जसा जाळ पकडला आणि त्याला वाटलं येड हा पूर्ण कराव, तितक्यात हे म्हणते जाऊ दे मरते तिकडं, तू खाय 3 मी खातो 2. तिथं किती होते? 4 खांदेकरी मडकं धरलं, मरते तिकडं, तू खाय 3 मी खातो 2. 5 असे पळाले बिनाग लावता, ते 5 असे पळाले. पुन्हा त्या गावात किती जण मेले पण तिथं गेले नाही कोणी. खांदेकरी असे 1 नाही 2 दिले जाईल टाकायले, ते 2 टाकून तुम्ही चला. ते मग त्या स्मशानभूमीत नाही, इकडं चला कुठेही, पण तिथं नाही. काहून नाही? तू खाय 3 मी खातो 2 आहे तिथं आपण जात नाही नाही का. 2 जण असले ना अशा पंचायती असतात, म्हणून 7-8 रास असू द्या. विठ्ठल 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 म्हणून किती असा 7-8 असू द्या ना. हम दो हमारे दो, काय कमी. एक नोकरीला निघून गेली, एक सासरी निघून गेली. मोठ्या बुढीने काय करा, शेंगदाणे चावत नाही. बुढ्या बुढीनं काय करा, 7-8 असू द्या, मस्त मजा. पहा ना, एक कीर्तनकार करते, एक तिकडं नाशिकली, एक मुंबईला, एक इकडं. 5 बहिणीमुळे सप्ताह होते. 7-8 असू द्या. विठ्ठल विठ्ठल हे म्हातारी सुपडाबाई बारकुबा त्या 2 जण झोपलेले. आता तिथं भांडणं सोडायला कोण नाही. 2 उठले, चाल म्हणे गाठ सोडायचा प्रयत्न केला, सुटत नाही. चाल म्हणे दिव्याजवळ जाऊ, जाळावर धरू. त्या दिव्याजवळ जाळावर धरलं, जळत नाही. ब्लेडनं कापू, करवतीनं कापल्या जात नाही. अरे सुटत नाही गाठ, जळत नाही गाठ, कापल्या जात नाही गाठ, कारण भगवंतानं बांधलेले. आणि तिला आठवलं हे दुसऱ्या कोणाचं काम नाही, हे बहुतेक कृष्णाचंच आहे. आणि मग म्हातारी म्हणते हे कृष्णाचंच काम आहे, त्याच्याकडं जावं लागल नाही का. आणि म्हणून म्हातारी म्हणते चला तिकडं. 2 दरवाजाजवळ आले, दार उघडलं आणि कृष्णानं पोरायला सांगितलं होतं गारुड्याचा खेळ येणार रे पायठ, हजर राहायचा. आणि मग आता घराच्या बाहेर निघलं की नवऱ्यानं पुढं चालव का बायकोनं? बायकोनं मागं. इथं उलटं झालं, इथं बायको पुढं, नवरा मग बायको अशी सुपडाबाई होती ना, आणि हे असं मागून लटकत बाकीचे पोरं हुर्या करत नंदबाबाच्या दारापर्यंत गेले. कृष्णाकडे पाहिलं, म्हातारी म्हणते कृष्णा इतके हाल करशील माहीत नव्हतं रे. मग कृष्णानं गाठीला आज्ञा दिली, सूट. तेव्हा सुटली. आणि मग म्हातारी पुन्हा घरी आले. पुन्हा म्हातारी नांदी नाही लागली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृष्ण परमात्माच्या खोड्या करत असताना एक दिवसचा प्रसंग असा आहे, सगळ्या गवळ्यांनी विचार केला हिच्या घरी जाऊन सांगावं याच्या आईला की एक तर याला सांभाळ, नाही तर आम्ही गोकुळ सोडून जातो. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी
राहावे गाजावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे गाजावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे गाजावे गोकुळी राहावे गाजावे इतका कंटाळा कृष्णाचा असा तक्रारी घेऊन जायच्या म्हणजे कंटाळा नव्हता त्या निमित्तानं कृष्णाचं रूप बघायला मिळायचं. पण तरी पुन्हा एक दिवसचा प्रसंग सांगतो. परमात्म्यानं सांगितलं की आई जाणार नाही मी, पण परमात्मा काय जी त्याची घोड मेल्याशिवाय जात नाही का जमत नाही. कृष्ण परमात्म्यानं एक गवळीने विचार केला की मी माझ्या घरात येऊ देणार नाही. संध्याकाळीपासून मी दरवाजाजवळ उभी राहिली. दरवाजाजवळ दरवाजाला हात लावून थोडासा कडक कर रे दादा, म्हणजे वाटलं पाहिजे ना की मला काही कळते. दरवाजाजवळ दरवाजाला हात लावून उभी राहिली. आत कोणा कसा येतो कृष्ण मी पाहिजे. संध्याकाळी 5 वाजता दरवाजाजवळ हात देऊन उभी राहिली. 8 वाजले रात्रीचे, 9 वाजले कृष्ण आला नाही, 10 वाजले कृष्ण आला नाही, 11 वाजले दरवाजाजवळ हात लावून उभे कृष्ण आला नाही, 12, 1, 2 झाले तरी कृष्ण आला नाही. ती उभीच आहे, आला की आत घरात जाऊ द्याच नाही. 4 वाजले. आता 5 वाजता 4:30, 5 लोक उठायचे. जागं आणि उठायचं जागं व्हायचा टाईम झाला तरी कृष्ण आला नाही. 4 वाजले बरोबर. आणि आता कृष्ण आतून आला. कुठून आला? आतून. ती कुठं पाहते? बाहेर. दरवाजाला हात लावून बाहेर आला की मी त्याला अडवील. ती बाहेर पाहते आणि तो आतून आला म्हणते ए संगे, ए संगे बाजूला आहे. तर कृष्णा कोण तू? म्हणे मीच. म्हणे तू आत कधी गेला? ते म्हणे बावळे मी बाहेर असतो कधी. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा बोललास. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी. अरे तू बाहेर बघते आहे मला, मी आतच आहे ना. असं किती वेळ बाहेर बोलला, बाहेर ज्याला आत येऊ देणार नाही. मी आतच आहे ना, जाऊ दे मला. सांगायचा तात्पर्य तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या या शरीररूपी घरामध्ये तो परमात्मा आहे. आणि आपण बाहेर शोधतो आणि मी त्याला आत येऊ देणार नाही. गवळ्यानं म्हणतो मला जाऊ दे, आईचा उठायचा टाईम झाला. अरे आला कधी आत? ते म्हणजे बाहेर नाही, आतच आहे. विठाला विठाला विठाला. काहीही केलं तरी परमात्मा चोऱ्या केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या गवळणीने विचार केलाय आता असं नाही करायचं. आता एकाच्याच घरी सगळं ठेवायचं, सगळ्यांनी नेऊन दही दूध तुपलोनी आणि सगळ्यांना बाहेर जाग राहायचं. एकाच्या घरात नेऊन ठेवले, त्या घराले काही आजूबाजू मोठ्याला खिडक्या नाही, काय नाही. आणि एकाच्याच घरात ठेवलं आणि लगेच बाहेर हरिपाठ सुरू केला. 5 वाजेपासून हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, त्याच्यानंतर भजन. सप्ताह बसून टाकला तिथं. कृष्ण आत जाईल कसा? आणि जे दरवाजाला कुलूप लावलं होतं असं एवढं मोठं, त्याची किल्ली एका म्हाताऱ्याच्या कमरेले. आणि ती लगे हरिपाठात लगे सगळ्यात पुढं बसेल ते कीर्तनात, नाही का. आणि किल्ली कुठं? कमरेले. कृष्ण म्हणतो काय पोरं ते गेले कृष्णाकडं. देवा आज काही मिळ नाही इकडं, कोणाच्याच घरात नाही, सगळ्यांनी तिथं. अरे जाऊन आपण आज जायला तिथं सप्ताह सुरू कुलूप लावले एवढं. ते म्हणून कुठून तरी जागा असेल ना, कुठंच नाही. एकदा सगळीकडून पाहुण्याबरोबर ते पोर आले सगळं. म्हणजे मागच्या बाजून आहे बा देवा लय उंच आहे, नाही का, लय उंच आहे. जरशी काहीतरी खिडकी अशी अर्ध्या फुटाची आणि तिले मच्छर आत येऊन अशी जाळी आहे. अर्ध्या फुटाची खिडकी आहे, मच्छर आत्मीव अशी जाळी आहे आणि लय उंच आहे. देवा आपण सगळे जरी एकावर एक उभं राहिलो तरी तिथपर्यंत पोचू शकत नाही, एवढं उंच आहे. अरे तुम्ही चिंता करू नका, आहे ना
जागा पाहिजे बघतो आहे ना जागा. मग करू द्या म्हणून त्याला कीर्तन. त्याचं कीर्तन रंगात आलं आणि कृष्णानं मागच्या बाजूला सगळ्याला घेऊन गेला आणि डोळे बंद करा म्हणे. त्यानं डोळे बंद केले सगळ्यांनी आणि उघडा म्हणल्यावर सगळे आत खा म्हणे पोटभर खाल्लं सगळ्यानं. सगळं जिकडं तिकडं पाडणं सुरू केली. धडाधड धडाधड वाजायला लागल्यानंतर आता पोट भरलं का हो, सगळं जिकडं तिकडं टाकून दिलं. करा डोळे बंद केले. उघडले सगळे बाहेर. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम 3 शक्त्या भगवंताजवळ आहेत. सगळे बाहेर आणि मग सगळे बाहेर चला. आता किती वेळ भजन म्हणणार. लय झालं तर 4 सव्वा 4 वाजे लोक बुंदी काढली. मग झोपा लागलीच ना नाही का. मग त्याच्यानंतर यांनी सांगितलं गवळणी सगळ्या चला आता झोप. 4 वाजले झोपू थोड्या. सगळ्या झोपी गेल्या आणि ती पण झोपी गेली. आणि 5 वाजता उठली म्हातारी सगळ्यात आधी. 5 वाजता उठली. कुलूप उघडलं. तिच्या कमरेला किल्ली होती. कुलूप उघडलं. आज जाऊन पाहिजे त्याचं सगळं सांडलेलं जिकडं तिकडं. आणि मग ती बाहेर आली. बाहेरून म्हणते उठा ना काय पसरल्या काय झोपल्या. ज्याच्यासाठी एवढा कुटाणा केला जे होऊ नाही तेच झालं ना. बाकीच्या म्हणतात डंगरीले झोप येत नाही ना, मला झोपू देत नाही. आधी 4 वाजे लोक भजन चालला तर झोपू दे ना घंटा. काय झोपता का उठा ना. हो मोठे उठवत असतात लहान्याला. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथ. भूक मध्ये लागेल बाबा त्याच्यामुळं नाही का. त्यांनी सांगितलं उठा ना जागे व्हा ना नाही का. कौरव झोपता काय लय राग येते झोपतून उठवलं. काही राग लय वेगळी नाही का. हो काही लय राग येते उठवलं कोणाला. हो काही जरा असं झोपतून उठवते शिव्या देतच उठते. कोण आहे त्याच्या कोण आहे त्याच्या माईचा. तुम्ही हसता कोणाच मला पूर्ण बोल द्या ना. हा मला पूर्ण बोल द्या. पुढचं राहिलं ना बाबा नाही का. या बाबाला नाही बोलवायचं माझ्या कीर्तनात पुन्हा. म्हणलं तर काय करून राहिलं त्या बाबाने. कोण आहे त्याच्या माईचा पोरगा एवढा बनव असं म्हणायचं होतं मला. विठ्ठल 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 राग येत कायची वेगळे. जो झोपतून उठवलं काही राग येते नाही का. कोणी शिव्या देतच उठते नाही का. काय एका बोलायला तर सवय होती. ज्यानं झोपतून उठलं ना त्याची काठीच घेऊन जवळ झोपेल राहायचं. ज्यानं उठवलं त्या पहिल्यानं काठीनं आणायचं ते. आणि मग विचारायचं कशाला उठवलं. झोपतून उठलं काही राग येते नाही का. मग त्या काही गवळं नाही उठल्या राग या म्हातारीला झोप येत नाही. दुसऱ्याला झोपू देत नाही. पण झोपून काय करता सगळा सत्याना झाला ना. झोपता कौरव. कबीर सूता क्या करे जाग जप मुरारी. एक दिना तो सोवना लंबे पाव पसारी रे भैया लंबे पाव पसारी. कबीरजी म्हणतात कबीर सोता क्या करे. अरे काय झोपून करतो. जागा हो जाग जप मुरारी. त्या परमात्म्याचं भजन कर. जागा हो भजन कर. एक दिना तो सोवना लंबे पाव पसारी. अरे एक दिवस तर झोपायचं आहे ना. आणि एक दिवस इतकं गाढ झोपायचं आहे प्रत्येकाला की पुन्हा कोणी उठवत नाही. आणि कोणी उठवण्याचा प्रयत्न केला तर आपण उठत नाही. विठाला विठाला परिवर जाग्या व्हा. पहा काय झालं. मग ती कमराच्या किल्लीवाली ती गेली पुढं. या बाकीच्या मग काय झालं पुन्हा कुलूप खोललं. पाहणं म्हणे काय झालं. सगळ्यांना पाहिलं तर काय दिसलं. तुकोबारा म्हणतात अभंगाच्या पहिल्याच्या पाहती गवळानी पाहती गवळानी हे पाहती गवळानी 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 तवती पालती दुरानी पाहती गवळानी तवती पालती दुरानी तवती पालती दुरानी म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे
गवळणी पाहिलं आणि काय पाहिलं तुकोबरा म्हणतात, पाहाती गवळणी तवती पालती दुधानी, नाही का, ते सगळं पालथं बांधलेलं आहे. तवती पालती दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली. मग जिच्या कमरेला कल्ली होती ती म्हणती हे कोण केलं, नंदाच्या पोरानं केलं, आज त्यानंच चोरी केली. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली. बाकीच्या म्हणतात तुझी जीभ आहे, तिला जीभेला काय हाड आहे का नाही, काही बोलावं का हाड नाही तर, नाही का, पाटलाचं पोरगं आणि मोठ्याच्या पोरावर आळ घ्याव का, डोळ्यानं पाहिलं का डोळ्यानं नाही. मग जर पाहिलं नाही डोळ्यानं, कोण तुला सांगितलं नाही, मग त्या मनानंच कसं काय सांगते ती म्हणा गॅरंटी. कशावरून, दुसऱ्याच्या तया विना नासी, 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 तया विना नासी नाही दुसरी आई. तया विना नासी, तया विना नासी नाही दुसरी आई. हो म्हणती नंदाची पोरे, आनंदाची पोरे, म्हणती नंदाची 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 पोरे. ती आजीबाई म्हणते मला माहिती आहे त्याच्याशिवाय असं काम दुसरं कोणी करूच शकत नाही. काही गावात असे महाराज, चोरी झाली की पोलीसवाले 2-4 लोकांचे नाव विचारतात, रामभाऊ कुठे आहे, श्यामभाऊ कुठे आहे, नाही का, नाव विचारायचं, केशव कुठे आहे वगैरे वगैरे. जाऊ द्या, कशाला देवाचेच नाव घ्यायचे, कारण देवानंच चोऱ्या केल्या ना म्हणून असं विचारतात. म्हणून मोठ्याचं जरी असलं तर चोरी करणारं तेच आहे, नाही का. म्हणून मी गॅरंटेड सांगते चोरी करणार त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. आणि मग बाकीच्या म्हणतात काय माय रोजचाच त्रास झाला, काहीही कराव. एक दिवस मी उभी राहिले दरवाजाला हात लावून, तर कधी आत गेलं मला माहीत नाही, सगळं खाल्लं पिल्लं आणि मलाच म्हणते मी आतच असतो ना, बाहेर कुठं असतो, काय करावं यातनं तर कंटाळा आला, करावं काय. बरं एवढे बदमाश काटतं आपल्या गावात आणलं कोण, हे कोण आणलं, हे आलं कुठून, हे कोण आणलं, तर ती चाबीवाली म्हणती ते आलं नाही, हे कुठून आलं ते आलं नाही, ते आणलं, कोण आणलं अभंगाच्या शेवटी. सवे तू कया मेला, हे सवे तू कया मेला, सवे तू कया मेला, सवे तू कया मेला. हे तेने आगू नानीला, तेने आगू नानीला, तेने गुना आनीला, तेने आगुना आनीला. हे म्हणती नंदा जिया पोरे, म्हणती नंदा जिया पोरे, म्हणती नंदा जिया पोरे, म्हणती नंदा जिया पोरे. गवळणी म्हणतात हा आला कुठून आपल्या गावात असा बदमाश पोरगा. ती म्हणती आला नाही, तो आणला. कोण, त्या मेल्या तुक्यानं आणला. आपण तुकया म्हणतो बरं का, नाही गाते तुक्या आहे. सवे तुकया मेला तेने आगुना आणला, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली. या विनय नाशी नाही दुसरी ऐशी, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली. सवे तुकया मेला तेने आगुन आणला, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली. शरे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.